सयाजी समूहाच्या वतीने महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचे अर्थकारण असलेल्या सांगलीत आलिशान हॉटेल सुरू आहे. या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची उणीव भरून निघणार आहे. सांगली मिरज रोडवरील शिव आर-सिटी मॉलमध्ये उभारण्यात आलेले हे हॉटेल एफोटेल बाय सयाजी सांगली हे महाराष्ट्रातील एफोटेल ब्रँडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे आणि नवी मुंबई येथे हॉटेल आहे. एफोटेल बाय सयाजी सांगली येथे एकूण 59 सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष 5 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहे. 15 ग्रँड रूम्स, 34 प्रीमियम ग्रँड रूम्स, 6 एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स, 2 ग्रँड सूट्स आणि 2 प्रीमियम सूट्स. व्यावसायिक, प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे. या हॉटेलमधील भोजन व्यवस्था देखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे 2 वेगवेगळे फूड अँड बेव्हरेजेस आउटलेट्स उपलब्ध आहेत. द क्यूब ही 120 आसन क्षमतेची दिवसभर सुरू असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि गुड ओल्ड डेज 30 पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे. आजचा दिवस आमच्यासाठी फार आनंद क्षण आहे. सांगलीकरांसाठी आम्ही एक चांगला प्रयत्न केलेला आहे. आता विषय असा आहे की सांगलीमध्ये आपल्याकडं सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, पण एका ब्रँडेड हॉटेलची सांगलीमध्ये गरज होती. आम्ही हे सगळं कारण बघत आलेलो आहे. आमचे काही मित्रमंडळी आहेत जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत किंवा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत की त्यांना ही कायम खंत असायची की सांगलीमध्ये एक ब्रँडेड हॉटेल नाही आहे आपल्याकडे, त्याची उभारणी व्हावी. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आता होतंय कसं की सांगलीमध्ये तसं बघितलं तर आपल्याकडं व्यापार आणि जी इंडस्ट्री आहे त्याची प्रगती फार चांगली आहे. सांगली हा कृषीप्रधान आपलं शहर आहे आणि इथं गरज आहे ती जे बाहेरून लोक येतात व्हिजिट करण्यासाठी देश विदेशातून, तर त्यांची सोय आपल्या इथं झाली पाहिजे. आता पण काय होत होतं की ते सगळे लोक राहायचे कोल्हापूरला आणि तिथून परत ट्रॅव्हल करायचे. या सगळ्यात मोठी मागणी होती की आम्हाला इथंच एक ब्रँडेड हॉटेल द्या की इथं आमची सोय होऊन जाईल. त्यासाठी आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्ही हे हॉटेल एफोटेल बाय सयाजी याचं लॉन्चिंग केलेलं आहे. सयाजी ग्रुप हा फार मोठा ग्रुप आहे. त्यांचं आम्ही सगळं बघितलं की आता कोल्हापूरचा त्यांचा बिझनेस फार मोठा झाला आणि ती बेसिकली सयाजी हे लोक इंडोरमधून आहेत आणि त्यांचा ग्रुप आता जवळपास 50+ हॉटेल त्यांनी केलेले आहेत अख्ख्या ऑल इंडियामध्ये. ते सगळं पाहून आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट झालेलो आहे. आता याच्यामध्ये आपल्या हॉटेलमध्ये अराऊंड 59 रूम्स आहेत. एक 550 लोकांसाठी बँक्वेट हॉल आहे. त्या बँक्वेट हॉलमध्ये तुम्ही पार्टमध्ये पण यूज करू शकता. 200 ते 550 लोकांपर्यंत मोठे फंक्शन तुम्ही आपण घेऊ शकतो याच्यामध्ये. प्लस 3 मोठे आपण रेस्टॉरंट याच्यामध्ये घेऊन आलेले आहेत. द क्यूब, गुड ओल्ड डेज आणि कबाब विलाचा आपण प्रयत्न करतोय. असे 3 मोठे रेस्टॉरंट याच्यामध्ये आपण घेऊन येतोय. तर इथं ही सगळी सोय या लोकांची आपल्या सांगलीकरांना घेऊन जाईल. सांगलीमध्ये सगळी डेव्हलपमेंट आहे. फक्त खंत होती ती ब्रँडेड हॉटेलची, ती आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. थैंक यू सो मच. मैंने आपको बताया था कि सयाजी होटल जैसे ये अपना 14th ऑपरेटिंग होटल्स महाराष्ट्र में हमारा हो जाएगा सयाजी होटल्स, और जो हमारा ये 41th ऑपरेटिंग होटल हो जाएगा ऑल अक्रॉस इंडिया. एंड कमिंग अप पाइपलाइन में जो हमारे होटल्स आने वाले हैं जैसे कि 25 मोर होटल्स टू कम इन. तो बाय द एंड ऑफ मोस्ट प्रॉब्ली 3 से 4 साल के बीच में 65+ होटल ऑपरेटिंग ऑल अक्रॉस इंडिया हो जाएगा. एंड पहला ब्रांडेड होटल है ये सयाजी का होटल इन सांगली, विच इज गोइंग टू बी बेंचमार्क इन सांगली फॉर इन टर्म्स ऑफ एन रूम्स, इवेंट्स, बैंक्वेटिंग्स, ऑल दैट थिंग्स. थैंक यू. आपको सर जैसे कि हमने जब मार्केट सर्वे किया था तो हमको पता चला था कि ये सांगली का टर्मिनल सिटी है जैसे कि, और लॉट ऑफ कॉर्पोरेट है, और यहाँ से जितने भी कॉर्पोरेट्स के लिए है जो बिग ब्रांडेड अच्छे होटल्स की तलाश में यहाँ से काफ़ी दूर जाना पड़ता है, चाहे कोल्हापुर हो गया, अदर सिटीज़ हो गई. तो ये लाना एक जरूरी था कि एक अच्छे होटल्स को ला के, ताकि सिटी में भी जो कॉर्पोरेट्स है, जो बिजनेस है, वो सिटी में रहे और ताकि उसको आगे लेके जा सके. इसके लिए यहाँ पे बहुत सारे आइटम ऐसा मिलते हैं कि जो आउट ऑफ इंडिया जाते हैं. इसके लिए आप के पॉइंट ऑफ व्यू से भी ऑफकोर्स इसको हम यूज़ करेंगे. बट इन टर्म्स ऑफ जैसे मैंने आपको बताया कि सांगली जैसे कि यहाँ पे काफ़ी जो स्कोप है वेडिंग्स को लेके, काफ़ी बड़ा स्कोप है इन टर्म्स ऑफ यहाँ पे वेडिंग्स का स्कोप है. तो उसी को लेके जो हमने यहाँ पे जो बैंक्वेट हॉल भी बनाया, अगर देखा जाएगा तो 6,500 स्क्वायर फीट का जो बैंक्वेटिंग हॉल है वो सोच के बनाया था कि जो वेडिंग्स जो सांगली के बाहर जाती है वो सांगली में रहे और सांगली में ही ज़्यादा करके बिजनेस यहाँ ही आएगा. यहाँ पे और कुछ फिलहाल कुछ लॉन्च नहीं है, बट आपको जैसे मैंने आपको बताया देयर लॉट अदर होटल्स है महाराष्ट्र में जो अपकमिंग ईयर्स में ओपन होंगे. ओके, नो प्रॉब्लम.